नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आजपासून आपण स्टार्ट केला आहे इंग्लिश ग्रामर। तुम्ही 10वी मध्ये असाल किंवा 12वी मध्ये असाल किंवा तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर इंग्रजी हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात ग्रामर तर अजून खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण ग्रामरमुळे आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात। तर आता आपण आजपासून ग्रामर शिकणार आहे। तर आजचा पहिला क्लास आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे काय होणार, तुम्हाला पूर्ण ग्रामरची कोर्स तुम्हाला ह्या चॅनलवर भेटून जाणार। तर ग्रामरमध्ये कोणते कोणते पार्ट आपण आज शिकणार आहे तर लक्ष द्या। तर सर्वात पहिला आपण शिकणार आहे अल्फाबेट, त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच। पार्ट ऑफ स्पीचमध्ये मी तुम्हाला सर्व शिकवणार, नाउन, प्रोनाउन, ॲडवर्ब, वर्ब, ॲडजेक्टिव्ह सर्व। त्याच्यानंतर आर्टिकल 3 आहे, ए अँड द, तर ते शिकवणार आहे। त्याच्यानंतर डिग्री ऑफ कंपॅरिझन, जे डिग्री आहे 3 डिग्री आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे। त्याच्यानंतर टाइप ऑफ सेंटेन्सचे कोणते प्रकार आहे ते शिकवणार आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच। त्यानंतर क्लॉजेस, व्होकॅब्युलरी, फिगर ऑफ स्पीच, टेन्स, WH क्वेश्चन, त्यानंतर नॉट ओनली बट आल्सो, ॲज सून ॲज, आयदर और, नो सूनर दॅन, चेंज द वॉइस आणि सगळ्यात लास्टमध्ये आपण शिकणार आहे रायटिंग स्किल। तर त्या रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला लेटर, रिपोर्ट रायटिंग, त्यानंतर एसे रायटिंग, कंपोजिशन सर्व शिकवणार आहे। तर आज आपण चालू करणार आहे बिलकुल बेसिकपासून। तुम्हाला जर इंग्रजी ग्रामरमधलं काहीच येत नसाल तरी पण तुम्ही रोज व्हिडिओ बघत जावा, तुम्हाला इंग्रजी ग्रामरबद्दलची जे भीती राहणार ते भीती पूर्ण तुमची दूर होणार। तर आज आपण पहिला क्लास आहे, तर आज आपण बिलकुल बेसिकपासून शिकणार आहे अल्फाबेट। बिलकुल अल्फाबेट तुम्ही पहिली दुसरीमध्ये शिकले असाल अल्फाबेट, तर ते अल्फाबेटपासून आपण सुरू करणार। त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार का अल्फाबेटवर कशा प्रकारचे क्वेश्चन येते आणि आपण त्याचे आन्सर कशा प्रकारे लिहायचं, हे सर्व मी आज तुम्हाला आजच्या क्लासमध्ये सांगणार आहे। तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्राचा पण अभ्यास झाला पाहिजे। तर आपण सर्वात पहिले शिकणार आहे अल्फाबेट। तर हा अल्फाबेट हा शब्द जो आहे तो कसा आला बघा, मराठीमध्ये आहे आपल्या अ, आ, इ, क, ख, ग असे मूळाक्षर आहे। तसेच नाही काय ग्रीक भाषेमध्ये अल्फा, बेटा, गामा असे शब्द आहे। तर या अल्फा आणि बेटापासून ह्या शब्द तयार झालेला आहे अल्फाबेट। तर अल्फाबेटचा अर्थ होतो मूळाक्षरे। आता मूळाक्षर किती आहे, इंग्रजीचे मूळाक्षर आहे 26। तर कोणती कोणती आहे बघा, आपल्या सर्वाला माहीतच आहे, ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, ए, ई, आय, ओ, यू, एच, आय, जे, के, एल, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड। तर हे आहे इंग्रजीचे अल्फाबेट, 26 अल्फाबेट आहे। त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला बाजूला लिहून ठेवलं आहे AEIOU आणि इकडे साईडनं आहे ABCD। तर याच्यामध्ये W आणि वायला मी डब्बा करतो। तर बघा याच्यामध्ये काय आहे, हे जे आहे AEIOU हे आहे वोवेल्स। इंग्रजीमध्ये 5 वोवेल्स आहे, लक्षात ठेवा। हा वोवेल्सचा उपयोग कशासाठी होतो, किंवा तुम्ही आत्तापर्यंत शिकत आले असाल किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असेल का इंग्रजीमध्ये 5 वोवेल्स आहे, तर तुम्ही कधी प्रश्न विचारला का ह्या वोवेल्सचं काय काम आहे आहे का नाही। कोणत्याही गोष्टीचा उपयोग जर झाला तर ते गोष्ट शिकण्यात फायदा आहे, नाहीतर काय फायदा इंग्रजी शिकून। तर मग ह्या वोवेल्सचा काय फायदा आहे बघा, AEIOU 5 वोवेल्स आहे। तर ह्या वोवेल्सचा फायदा तुम्हाला होणार आर्टिकल शिकताना। बघा चांगले लक्ष द्या, आर्टिकल तुम्हाला कोणी सांगितलं असेल तुमच्या टीचरनं वगैरे का मराठीमधले जे स्वर आहे अ, आ, इ यांच्या पहिले हे लावायचं AEIOU, पण तसं नाही आहे, लक्षात ठेवा। हे कधी लावायचं, साऊंडवर, साऊंड लक्षात ठेवा। साऊंड, जो साऊंड निघतो, साऊंड कुठून निघतो बघा, आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक ओठातून दाताचा उपयोग होतो, टाळूचा उपयोग होतो, जिभेचा उपयोग होतो आणि इथे असते वोकल कार्ड। तर या वोकल कार्डमधून जे शब्द निघते त्याला म्हणायचं वोवेल्स। तर याचा उपयोग करून आपण आर्टिकल शिकणार आहे। तर लक्षात ठेवा हे जे वोवेल्स आहे हे आहे 5, किती आहे 5, आणि हे कॉन्सोनंट जे आहे
हे कन्सोनंट आहे 21 आणि हे जे वाय आणि डब्ल्यू जे आहे हे आहे सेमी वोवेल्स. ठीक आहे, मी तुम्हाला आर्टिकल शिकवताना सांगणारच आहे. फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा की 5 वोवेल्स आहे आणि 21 कॉन्सोनंट आहे. तर याचा उपयोग करून काय करायचं आपल्याला, सेंटेन्स किंवा प्रश्न कसे येते त्याच्यामध्ये आपण कसे उत्तर सोडवायचं हे आपण पाहणार आहे. आता बघा, पेपरमध्ये अल्फाबेटवर परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो. तर बघा, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे हे जे शब्द आहे ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. तर आता आपण अल्फाबेट शिकलेलंच आहोत, ABCD पासून तर झेडपर्यंत अल्फाबेट आहे. तर सर्वात पहिला जो शब्द येते तो लिहायचा सर्वात पहिले प्रश्न वाचून घ्यायचा. बघा, फोरहेड, आयलॅट, आयब्रो आणि आयलॅश. तर याच्यामध्ये पहिलं अक्षर 5. बघा, इथं F आहे, इथं E आणि E. तर सर्वात पहिलं ABCDमध्ये E येतो का F येतो? तर E येतो. ABCDEF. E झाल्यावर F येतो. तर E तर 3 ठिकाणी आहे. मग 3 पैकी पहिला शब्द कोणता लिहायचा? तर बघा, E नंतर इथं Y आहे, दुसरा शब्द पाहायचा. बघा, दुसरा पण शब्द सारखाच आहे. आता याला ठेवून द्यायचं. हा F आहे, तर हा तर शेवटमध्ये येणार. बघा, E म्हणजे हे 3 पैकी पहिलं हे 3 येणार, मग हा येणार. तर पहिलं हे लिहून घ्यायचं, फोरहेड झाला. आता या 3 पैकी इथे पण Y आला, इथे पण. आता दुसरा पण शब्द सेम आला. मग तिसरा पाहायचा. तिसरा शब्द आहे E. तिसरा पण सेम आला. मग चौथा पाहायचा LBL. तर पहिलं L येणार का B येणार? हे 2 L वाले आहे, तर हे तर येणार नाही L, मग B वाला येणार. तर कोणता शब्द आहे? आयब्रो. तर पहिल्यांदा लिहायचं आयब्रो. हा झाला शब्द पहिल्या नंबरवर. नंतर दुसऱ्या नंबरवर आता दोघांपैकी एक येणार. दोघांमध्ये L आलं. मग याच्यामध्ये बघा, इथं I आहे आणि इथं A आहे. तर पहिलं A येणार की I? तर A येणार. मग हा शब्द येणार 2 नंबरवर. तर आयलॅश लिहायचं, आयलॅश. मग हा झाला तुमचा 3 नंबरचा शब्द. कोणता आहे? आयलॅट. आणि 4 नंबरचा शब्द तर आपण लिहिलाच आहे. आता बघा, दुसरं उदाहरण सेम याच्यासारखंच दुसरं सोडवायचं आहे. तर दुसऱ्यामध्ये पहा, पहिल्यांदा पहिला शब्द पाहायचा, FHHKAA. पहिला शब्द बघितला. तर याच्यामध्ये पहिलं कोणतं येणार? A वाला. तर A वाले तर 2 शब्द आहे. मग याच्यापैकी कोणता येणार? तर दुसरा शब्द पाहायचा. इथे R आहे, इथे N आहे. तर पहिलं N वाला येणार. तरी हा आहे अँकल. तर पहिल्यांदा लिहायचं अँकल. मग दुसरा शब्द येणार R. आता तिसरा शब्द पाहायचा आपल्याला. बघा, FHH आणि K. तर पहिल्यांदा काय येणार? F. तर Fचा शब्द कोणता आहे? फेस. तर इथे लिहायचं फेस. आता राहिले 3 शब्द. तर इथं आहे HHK. तर ABCD जर तुम्ही म्हटले तर पहिलं काय येणार? ABCDEFGH. H येणार पहिलं. मग IJK नंतर येणार. तर आता 2 पैकी 1 येणार. तर मग दोन्हीमध्ये H इथे पण आहे, इथे पण आहे. मग काय घ्यायचं? दुसरा शब्द. इथे A आहे, इथे E आहे. तर A पहिल्यांदा येणार. तर A वाला शब्द घ्यायचा. काय आहे? हँड. तर लिहायचं हँड. आणि त्याच्यानंतर लिहायचं हिल झाला. त्याच्यानंतर आता कोणता शब्द उरला? तर नी शब्द येणार शेवटी एकदम. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 1 किंवा 2 मार्कासाठी एक्झाममध्ये येतो. तर तुम्ही याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्य असेल तर आपल्या मित्राला पण पाठवा, म्हणजे त्याची पण मदत होणार अभ्यास करण्यासाठी. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.